मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो आज आपण नमुन्याचा अर्थ याविषयी माहिती बघणार आहोत. मित्रांनो एका व्यापक विस्ताराचे छोटे रूप म्हणून नमुना पद्धतीला ओळखले जाते. एल बाउल यांना सांख्यिकीय नमुना पद्धतीचा जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी सर्वप्रथम 1912 ते 13 या काळात 20 कुटुंबामागे एक कुटुंब अशा पद्धतीचा नमुना निवडला व त्या आधाराने अध्ययन करून निष्कर्ष काढले. तेव्हापासून आजपर्यंत या नमुना निवड पद्धतीला अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. मित्रांनो नमुना हा एक प्रकारे समग्र किंवा संपूर्ण नाही, तर त्यामधून निवडलेला एक भाग आहे. एखाद्या घटकाचा संपूर्ण जनसमूहावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी त्यातील फक्त प्रातिनिधिक व्यक्ती निवडून त्याच्याकडून माहिती प्राप्त केली जाते. अशा जनसमूहामधून प्रातिनिधिक घटक निवडण्याच्या पद्धतीला नमुना असे म्हणतात. मित्रांनो यामध्ये काही व्याख्या आपल्याला बघता येईल. श्रीमती यंग यांच्या मते सांख्यिकीय नमुना म्हणजे संपूर्ण समूहाच्या किंवा समग्राचा एक निवडलेला भाग होय. वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की संशोधन करण्यासाठी संपूर्ण समूहाला गृहीत धरले असले तरी त्या समूहामधून विशिष्ट भागच माहिती मिळवण्यासाठी घेतला जातो. समूहातील असा एक भाग म्हणजे नमुना होय. गुड आणि हॅट यांच्या मते नमुना त्यातील नावाप्रमाणेच एका विस्तृत समूहाचा लघु प्रतिनिधी आहे. या व्याख्येचा परामर्श घेता असे लक्षात येते की संशोधनासाठी जो समूह म्हणून निवडला गेला असेल त्या समूहामधील लहान भागाची निवड म्हणजे नमुना होय. मित्रांनो अशा प्रकारे नमुना हा संपूर्ण जनसमूहाचा एक अंश असतो. ज्या अंशाची माहिती घेऊन निष्कर्ष काढू शकतो. मित्रांनो अशा प्रकारे नमुना हा संपूर्ण जनसमूहाचा एक अंश असतो. ज्या अंशाची माहिती घेऊन निष्कर्ष काढू शकतो. असे निष्कर्ष संपूर्ण जनसमूहालाच लागू पडतात. मित्रांनो ही माहिती होती नमुन्याचा अर्थ याविषयी. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.